नमस्कार मंडळी, आज 25 नोव्हेंबर 2025 आणि आज मी चाललोय 360 साड्यांचा अधिपती श्री देव घोडेमुखच्या जत्रोत्सवाला। तर ही जत्रा कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे। तर या संबंधित पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। देव घोडेमुख हा 304 काळाचा दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असं जागृत देवस्थान आहे। नवसाला पावणारा आणि श्रद्धेला भयानक अशी लोकांची श्रद्धा आहे। हा शेतकऱ्याच्या पिंडीचा होता हे अवतार आहे। त्याच्या पिशाच्या गणाला नाल कोमा केला जातो व त्याला जे शिव म्हणजे शंकराच्या पिंडीला घोडाचा नैवेद्य दिला जातो। याची सुरुवात सातेरी परिवार देवतातील एक मुख्य देवस्थान म्हणून प्रमुख देवस्थान आहे। सातेरी देव दीपावली दिवशी मांजरी बसते व त्याच्या 3 ते 4 दिवस जागर केला जातो व 4थ्या किंवा 5व्या दिवशी 4था दिवस सोमवार किंवा गुरुवार आला तर 5व्या दिवशी अशा पद्धतीने दिवशी आमचे तिन्ही तरणकाठी मेळेकर पाहुणाई आणि भूतनाथ तिन्ही तरणकाठी घेऊन आम्ही बाकीच्या स्थळांना भेट देत घोडेमुख ठिकाणी प्रस्थान करतो। आणि याचं एक मुख्य ख्याती म्हणजे याचं कोणत्याही आपल्याला कोणत्याही अवयवाचं दुखणं खुटणं झालं आणि जर बोललो तर त्याचं पेर होते। तर त्याची प्रतिकृती म्हणून मातीचा त्याचा अवयव घातला जातो व त्या नवस पेड केला जातो। भयानक अशी श्रद्धा असून तिने आज जवळजवळ महाराष्ट्र कर्नाटक गोवा या तिन्ही राज्यात लोक आज लाखो रुपये लोक इथे श्रद्धेने येतात। जवळजवळ 80,000 ते लाखभर कोंबड्याचं बळी आज ते नवसाला नवसाच्या स्वरूपाने दिला जातो। एवढी अपार श्रद्धा आहे घोडेमुख देवस्थानची आहे। कुठेही तुम्ही कसल्याही संकटात असला आणि तिथे नुसतं घोडेमुखाचे जरी तुम्ही धावा केला तरी तिथे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तिथे घोडेमुखाची हे होऊन तुम्हाला तो मदत होतो। अशा पद्धतीचे ख्याती एक दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असं जागृत देवस्थान मातोंडला हे लाभलेलं आहे। आज आम्हाला अभिमान आहे हे घोडेमुख हे मातोंड देवस्थानातील प्रसिद्ध असं आमचं देवस्थान आहे। तर मंडळी मी मंदिराच्या बरोबर आता बाजूला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। हे बघा भरपूर अशी गर्दी आहे आणि पुण्याचा जो मान दिला बघा इथे सुरू आहे मोठ्या प्रमाणात
माणसांची गर्दी आहे. सांस्कृतिक सामाजिक क्रीडा संस्था पेंदूर व सर्व पेंदूर ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक मेहनती स्वागत.